काय झालं, त्यांचा खांद्याचा स्नायू दुखावलाय, म्हणजे दुखावला नाही, तो फाटलाय. बरं, सांध्याचा स्नायू म्हणजे काय असतं, त्यांना रोटेटर कफ असं म्हणतात. आपले रोटेटर कफ मध्ये म्हणजे स्नायूंचा एक संच असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे 4 स्नायू येतात. एक असतो वर, एक असतो पुढच्या बाजूला आणि 2 स्नायू मागच्या बाजूला असतात. आणि हे सगळे स्नायू आपल्या खांद्याच्या मुवमेंटला मदत करतात आणि याच्यामुळेच खांद्याला मुवमेंट मिळते. त्याच्यातला त्यांचा जो सगळ्यात वरचा स्नायू आहे, त्याला आपण म्हणतो सुप्रास्पायनाटस, जो वरच्या बाजूला असतो, तो फाटलाय. बरं, तर फाटायचं कारण काय? त्यांना ट्रिव्हियल फॉल झाला, म्हणजे त्या पडल्या होत्या. पण पडण्यामुळेच फाटतं का? तर तसं नाही. हे कसं असतं, वेअर अँड टेअर, ओव्हर यूज. आपण इतके वर्ष त्या स्नायूचा वापर केलेला असतो आणि वयोपरत्वे काय होतं, त्याची झीज खूप जास्त होत असते आणि त्यामुळे हे स्नायू फार लवकर फाटू शकतात. नुसतं पडलो किंवा काही ओव्हर यूज केला किंवा सडनली एखादं वजन उचललं किंवा एखादी गोष्ट फेकली, तर त्या जर्कमुळे सुद्धा हा स्नायू फाटू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतंय, त्यांना त्यांचा खांदा हलवता येत नाहीये, हात उचलता येत नाही त्यांना स्वतः. बरं, नुसतं हालचाल करता येत नाही का? तसं नसतं. याच्यामध्ये ना दुखणं हा एक महत्वाचा पार्ट असतो आणि खांदा ना खूप प्रमाणात दुखतो, एस्पेशली रात्री. रात्री झोपेतनं जाग येते दुखण्यामुळे आणि त्याच्यामुळे काय होतं, स्लीप डिस्टर्ब होते. जर माणूस नीट झोपू नाही शकला, तर प्रॉबेबली त्याचा दिवस सुद्धा चांगला जात नाही आणि म्हणूनच हा प्रॉब्लेम सेटल करणं फार गरजेचं असतं. बरं, याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल फॉल्ट. म्हणजे एखादी गोष्ट तुटली आहे किंवा एखादी गोष्ट फाटली आहे, तर मग आपण काय करायला पाहिजे? ती शिवायला पाहिजे. औषधं किंवा गोळ्या, फिजिओथेरपी थोड्याफार प्रमाणात मदत करतात, पण हा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह नाही करू शकत. बरं, निसर्गाने आपल्याला अशा काही देणग्या दिल्या आहेत. समजा आपण ही गोष्ट जाऊन चिकटवली, तर ही परत चिकटते. बरं, ट्रीटमेंट म्हणजे काय करणार आपण जाऊन? आता ह्या गोष्टी दुर्बिणीद्वारे सहज शक्य होतात. म्हणजे आपण काय करणार, त्याला म्हणतात ऑर्थोस्कोपी. जी शोल्डरची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करायची आणि त्याच्यामध्ये काय करणार, तर हा स्नायू परत आपण हाडाला जाऊन चिकटवणार. त्यानंतर थोडी फिजिओथेरपी करून आपला खांदा परत आपण पूर्ववत करू शकतो.